क्रांतिकारक जय भीम आणि जय लवजी. 25 जानेवारीला आंबेडकरी मातंग परिषद, सत्यशोधक बहुजन आघाडी आणि ज्योतिबा सावित्री फाउंडेशनच्या वतीने याच हॉलमध्ये आपण घेतली आणि ती सक्सेस झाली. आणि त्या मातंग परिषदेला हॉलमध्ये नंतर तर काही बसायलाही जागा नव्हती. बाहेर जेवढे आतमध्ये होते तेवढेच बाहेर होते. ठीक आहे, हळूहळू लोक येतील. मला अनेकांनी प्रश्न विचारले की तुम्ही म्हणजे बाबासाहेबांनी जाती अंत सांगितलं आहे आणि तुम्ही आंबेडकरवादी पण म्हणता आणि मातंग पण म्हणता. बाबासाहेबांनी मातंग परिषदा 11 मातंग परिषदा पण घेतल्या होत्या. सुरुवातीला दोर परिषदा पण घेतल्या होत्या आणि चांभार परिषदा पण घेतल्या होत्या. त्याच्यामुळे ही आमची प्रबोधनाची सुरुवात आहे. म्हणून आंबेडकरी मातंग शिक्षण परिषद असेल किंवा आंबेडकरी मातंग परिषद असेल. आणि शिक्षण परिषदच का, तर सातत्याने आम्ही हेच म्हणत आहोत की धर्म वाचवायची जबाबदारी ही मागाची नसली पाहिजे. धर्माचा प्रमुख मातंग समाज आहे का, तर धर्माचा प्रमुख मातंग समाज अजिबात नाही आहे. धर्माच्या नावाखाली जे आमच्या समूहातल्या तरुण पोराची डोकी बिघडवण्याचं काम इथली काही मनुवादी लोक करतात. आणि लिहिताना त्यांना असं लिहायला सांगतात की होय हिंदू मांगच. तर मग आम्हाला सांगावं लागतं हिंदू मांग नाही, आम्ही आंबेडकरवादी मांगावं हे आम्हाला सांगावं लागतं. आणि म्हणून बाबासाहेबांचं बोट पकडल्याशिवाय आपल्या समूहाचं उत्थान होऊ शकत नाही. बाबासाहेबांचं बोट पकडणे म्हणजे काय की केंद्रीय विद्यापीठांमध्ये जाणं. केंद्रीय विद्यापीठांमध्ये जर का गेलं की आपली विचार करण्याची प्रक्रिया बदलते. आज पुणे शहराच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यांमधला जो मातंग समाज आहे त्या समाजातल्या तरुण पोरांची अवस्था काय आहे, धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली बिघडवणे अशा अर्थाने आम्हाला सध्या दिसत आहे. कुठल्या मुद्द्यावरती बिघडवलेली आहे की मागांना सांगताना हे सांगितलं जातं की तुमचा शत्रू महार आहे. तुमचा शत्रू कोण आहे, महार आहे. तुमचं आरक्षण महारांनी खाल्लेलं आहे. परंतु महारांनी बाबासाहेब स्वीकारला, बुद्ध स्वीकारला म्हणून महारांची प्रगती झाली ना. आणि जर का मांगांनी हेडगेवार आणि सावरकर स्वीकारल्यानंतर कशी प्रगती होणार ना. त्याच्यामुळं बाबासाहेबांचं बोट पकडणं मागांना गरजेचं आहे. हा तो प्रयत्न आहे शिक्षण परिषदेचा. आज आपल्या समूहामध्ये म्हणजे जनरली आपला लढा सगळ्यांचा जाती अंतच आहे. परंतु आपल्या घरामध्ये अशा पद्धतीचे डिबेट होताना दिसत आहे का की माझा मुलगा टीसला गेलेला आहे, माझी मुलगी JNUला गेलेली, IFUला गेलेली, चेवनिंगची स्कॉलरशिप मिळाली आणि भाऊसाहेब आजबेंसारखे एक चांगला वकील झालेला आहे. अशा पद्धतीचे डिबेट मागाच्या घरात होताना दिसत नाही. मग आपल्या घरात डिबेट कुठल्या पद्धतीचे असतात की येड्या अंगात आली, लखाय अंगात आली, येरमाळ्याला गेली, हिने हिच्यावरती करणी केली, ती तिच्यावर पळून गेली. ही चर्चासत्र आता बदलावं लागेल. आणि म्हणून ही परिषद घेत असताना एक आपल्याला सातत्याने लक्षात घ्यावं लागेल की आपल्या कुटुंबामध्ये शिक्षणाचं कल्चर डेव्हलप करण्यासाठी अशा परिषदा घेणं हे गरजेचं आहे. एक भास्कर गायकवाड नावाचा आमचा मित्र आहे, त्यांनी एक फेसबुकला पोस्ट लिहिली या परिषदेच्या संदर्भात. भास्कर गायकवाड असं म्हणतो की ह्या परिषदा 20 वर्षापूर्वी झाल्या असत्या तर फार महत्त्वाचा बदल समाजामध्ये झालेला दिसतोय. आणि म्हणून ज्या पद्धतीने प्रवीण तरडे सारख्या माणसाने छपरी पिक्चर काढला, कोणता, धर्मवीर. आणि मग जातीची पॉलिसी बघा कशा पद्धतीची असते. त्याच्यामध्ये प्रवीण तरडेने एक डायलॉग टाकला की हिंदुत्वाच्या वज्रमुठीत मातंग समाज आहे. आम्ही हिंदुत्वाच्या वज्रमुठीत नाही आहोत, आम्ही फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारात मातंग समाज आहे ही सांगण्यासाठी ही परिषद आहे. बाबासाहेबांशिवाय मातंग समाजाचं, बुद्धाशिवाय, अण्णाभाऊ साठेशिवाय मातंग समाजाचं उत्थान नाही. त्याच्यामुळं अशा परिषदा होणं गरजेचं आहे. एका गोष्टीचा आनंद होतोय, आपण मातंग परिषद घेतली आणि ती महाराष्ट्रभर आज होती. दुसरा मुद्दा, ज्या ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती मातंग समाजाला हिणवलं जातंय की हे डपडेवाले, हे हलगीवाले, हे येडाईवाले, हे मर्याईवाले. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, सोशल मीडियावरती लिहिणारे फक्त 4 टकूचे सांगतो की एका दुसरा नेता म्हणजे मातंग समाज नाही आहे. मी हेही तुम्हाला सांगतो संपूर्ण मातंग समाज हा हिंदुत्ववादी नाही आहे. तो
इथल्या व्यवस्थेने सेट केलेला नॅरेटिव्ह आहे. मागा म्हणजे हिंदुत्ववादी आणि बौद्ध म्हणजे पूर्ण आंबेडकरवादी असं नाही. तुम्हाला हजारो लोकांची यादी दाखवून ते आंबेडकरवादी आहेत, मग वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम करताना दिसतात. परंतु आता आपल्याला जोरजोरात सांगावं लागेल की ही मागाची जबाबदारी आहे. बाबासाहेबांचा विचारांचा झेंडा मागांनी आता खांद्यावर घेण्याची ही मागांची जबाबदारी आहे. माझ्यासारख्या हजारो विद्यार्थ्यांनी आता पुढे येणं गरजेचं आहे. बाबासाहेबांच्या चळवळ आता आपल्याला पुढे न्यायची. ही व्यवस्था जर का बदलायची असेल तर बाबासाहेबांची चळवळ आपल्याला पुढे न्यावं लागेल. मग ज्या पद्धतीने शिक्षणाचं बाजारीकरण चाललेलं आहे, ज्या पद्धतीने खाजगीकरण वाढतंय, त्या मुद्द्यांवरती पण बोलायला आपल्याला पुढे यावं लागेल. दोन समूहामध्ये हा दोन समूह आहे, तो दोन समूह लढणारा समूह आहे. कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण आपल्याला बाबासाहेबांचा वारसदार आणि लवजी वस्तादांचा वारसदार आहे. आपण व्यवस्थेच्या विरोधात लढणारे आहोत. त्याच्यामुळं ही मनुवादी ब्राह्मणवादी व्यवस्था जर का उखडून काढायची असेल तर ह्या दोन समूहांनी एकत्र येणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शेवटी काय आपला डाला की इथली जात व्यवस्था नष्ट करणं तितकीच महत्त्वाची. जाती अंत करणं. आंबेडकरवादी बाबासाहेबांनी 1936ला ॲनिलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक लिहिलं आणि त्या ॲनिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांनी जाती अंताचा विचार सांगितलेला आहे. म्हणून कट्टर जातीचं खूळ पण डोक्यात असणं हेही चांगली गोष्ट नाही. जातीचं कट्टरता अजिबात चांगली गोष्ट नाही. प्रथमतः आपल्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, देश प्रथम आहे. त्याच्यामुळं काय चॉईस करायचं असेल तर राष्ट्र चॉईस करायचं आहे. हे चॉईस करण्यासाठी आपल्याला आधी प्रबोधन करावं लागेल आपल्या मातंगांनी समाजांमध्ये. कारण आपला मातंग समाजाचा इतिहास पाहिला तर मातंग समाज हा सगळ्यात देशभक्त समाज असणारा असा इतिहास आढळतो. त्याच्यामुळं ही सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पुढं जावं लागेल. मी मगाशी येडा इलाका या अंधश्रद्धेचा उल्लेख केला, परंतु ह्या शिक्षण परिषदेमध्ये कुठली चर्चा होणार आहे? ह्या शिक्षण परिषदेमध्ये म्हणजे मी पाथर्डीला मधल्या काळात दौरा केला, मराठवाड्यात दौरा केला. त्यातली एक गोष्ट तुम्हाला सांगतो. दौऱ्यामध्ये मला एक जाणवलं, एक अतिशय सुंदर मुलगी होती, मातंग समाजाची होती, तिला पुढं शिकायचं होतं आणि मग तिला लग्नाला स्थळ आलं. वय अगदी लहान होतं, 17 वर्षाची मुलगी असेल, 18 कंप्लीट नव्हतं तरी लग्नाला स्थळ आलं. ती मला म्हणली, दादा मला शिकायचं आहे. तुझ्या आईवडील जबरदस्तीने लग्न लावत होते. तिच्या वडिलांना बोललं लग्न लावायचं आहे का चांगल्या मुलाशी लावून आणि वय कंप्लीट होऊ द्या, त्याचं कमीत कमी 20 वर्षाची होऊ द्या. तिला MSWचं स्थळ आलं एका पोराचं. तो नाकारला यासाठी, म्हणजे समाजाची दयनीय अवस्था सांगणंही गरजेचं आहे की त्याच्या अंगात येडायचं वारं नव्हतं. बघा किती वाईट परिस्थिती. आणि एका दलालाला बेवड्याला पोरगी दिली, त्याच्या हातावरती परडी. ही मातंग समाजाची ग्रामीण भागामध्ये आपल्याला साधारणतः परिस्थिती दिसते. आणि म्हणून तिचं लग्न, तिचा सुखी संसार चांगला व्हावा म्हणून तिच्या लग्नाच्या आधी तिचं देवासोबत लग्न लावलं. त्याला ज्ञानमाळ म्हणतात. ज्ञानमाळ कुणाला माहिती? ज्ञानमाळ बऱ्याच लोकांना माहिती ना. आणि 1.5 आणि 2-2 लाख खर्च येतो, बोकड कापलं जातं, कर्ज काढून देवदेव केला जातो. किती वाईट परिस्थिती आहे. म्हणून प्रचंड अस्वस्थ झालो आणि मला असं वाटलं की अशा पद्धतीचं शिक्षण संवाद होणं अत्यंत गरजेचं आहे. यासारखं तंत्रज्ञान आपल्या समाजामध्ये आलेलं आहे. ह्या देशामध्ये जग इतके वेगाने बदलतं आहे, जग चंद्रावरती चाललं आहे, त्याच्याशी आपल्याला कुठल्या प्रकारचं घेणं देणं नाही का काय अशा पद्धतीने दिसत आहे. परंतु या तंत्रज्ञान काय, एक अतिशय विद्वान माणूस आपल्या समाजामध्ये बोलवणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून डॉक्टर विवेक सावंत सर हे दुपारी 3 वाजता आपल्याशी संवाद साधणार आहे. या तंत्रज्ञानात त्याच्यातल्या ज्या संधी आहेत तर या आपल्या समाजातल्या लोकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे. समाजातल्या काय जे शोषित जाती आहेत, ते जे कष्टकरी जाती आहेत, त्यांनी उच्च शिक्षणाकडे गेलंच पाहिजे. म्हणून या तंत्रज्ञान समजून घ्यायचं असेल तर विवेक सावंत सरांना बोलवलं. शास्त्रज्ञ माणूस, अतिशय मोठा माणूस आहे. IT क्षेत्रातल्या ज्या करिअरच्या संधी आहेत, IT क्षेत्रातल्या करिअरच्या संधीमध्ये सूरज वाघबरे नावाचा आपला चळवळीतला कार्यकर्ता आहे. तो IT क्षेत्रातल्या जॉबच्या संधी, करिअरच्या संधी या विषयावरती बोलणार आहे. उच्च शिक्षणातल्या ज्या संधी आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर बबन जोगदंड सर बोलणार आहेत. आणि कायद्याचं जे शिक्षण आहे, कायदा समजून घेणं, भाऊसाहेब आजबे सर आलेले आहेत, त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करू. ते आपल्याशी बोलणार आहे. परंतु शेवटचा मुद्दा मी मांडतो की ही लढाई आता ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे, मराठा वर्सेस OBC भांडण लावण्याचं इथला अनाजी पंथ करतोय, धनगर वर्सेस आदिवासी भांडण लावण्याचं इथला अनाजी पंथ करतोय.
आणि आता मी एका मित्राला गमतीने बोलला, आमच्या मागं म्हारापर्यंत अजून आलं नाही, पण 14 एप्रिलला त्यांनी काहीतरी खुसपट काढली आणि परत मातंग आणि बौद्धांमध्ये भांडण लावण्याचं काम केलं जात आहे. आणि ज्या सोशल मीडियावरती ज्या पोस्ट व्हायरल होत्यात, काही पोस्ट अँटी बौद्ध होत्यात, काही पोस्ट अँटी मातंग होत्यात, हे तुम्हाला जबाबदारीने सांगतो, नागपूरच्या रेशीम बागेतनं होत्यात. हे मागायचीही व्हायरल करत नाही, मारायचीही करत नाही. ते आपले लोक पुरोगामीच आहेत. त्याच्यामुळं सोशल मीडियावरती पण आपण रिॲक्ट होताना फार जबाबदारीने व्हायला पाहिजे. ही पुरोगामी चळवळ, ही उच्च शिक्षणाची चळवळ, ही आणि तुमचे आणि माझे आज संख्येने जरी आज आपण कमी असलो तरी पुढच्या वेळेस ही जबाबदारी घेऊ. ही चळवळ आपल्या सगळ्यांचे मिशन म्हणून आपण काम केलं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, अशा जर का कार्यशाळा जर का तुम्हाला आम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हा आणि तुम्ही जबाबदारी घेऊन ही चळवळ पुढं नेली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्याच्यात आपण ज्यांना पुरस्कार दिलेला आहे ते, मी मागाशी म्हणलं की आपला जाती अर्थाचा लढा आहे. आपल्यासाठी जात मॅटर करत नाही, तो विचाराने पुरोगामी आहे का नाही हे जास्त महत्त्वाचं. जातीचा असला आणि तो मग संघाची चड्डी घातली, तो आपला कसं काय असू शकतो? तो आपला असू शकत नाही ना. म्हणून ज्या मातंग मुलींसाठी ज्या परिक्रमाताई खोत यांनी लढा दिला आणि तिथल्या इतर मुलींसाठी लढा दिला कोथरूडच्या प्रकरणामध्ये, त्यांचा सन्मान करणं ज्योतिबा सावित्री फाउंडेशन आणि सत्यशोधक बहुजन आघाडीला महत्त्वाचं वाटलं. तर परिक्रमाताईसाठी टाळे वाजवत होते. त्यांनी फार महत्त्वाचा कायदेशीर लढा दिलेला आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचा